कार्यकर्ता थे, लड़ने का जोर में थे, लग जाओ काम पे। याच्या अगोदर पण असे मेळावे आयोजित करण्यात आलेला सर, आणि आता चालूच आहेत मेळावे वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांची बोलणं, कुठे मी जातो, कुठे राजू पाटील, कुठे क्षितिज ठाकूर, कुठे बळीराम जाधव, कुठे राजेश पाटील, कुठे निमकरताई, कुठे स्थानिक नेते आहेत, सगळेच स्थानिक लेवलला फिरणं चालू आहे, बोलणं चालू आहे। जव्हार मुखाड्याला झालं, पालघर तालुक्यात झाली, मेळावे चालूच आहेत। आपुलकीने वाट बघतो विरोधी, कधी तुम्ही तुमचा उमेदवार घोषित करणार त्याबद्दल? मी आज सांगितलं ना का मला नाव डिक्लेअर करायला लावणं माझी अडचण करतात तुम्ही। सगळ्या उमेदवारांनी एकत्र येऊन एक नाव द्या, माझं ते नाव, मला हा माझा तो माझा असं करायचं नाही। सगळे जे इच्छुक आहेत, 8-10 इच्छुक आमची नावावरती तुम्ही ऐकली असतील, 8-10 इच्छुक झालेले आहेत। नाही कोणी नाव सजेस्ट केलं, इच्छुक आहे तसं नाही, त्यांची नावं दिली का हा चांगला पडेल, तो चांगला पडेल, आता याला संधी द्या, आता त्याला संधी द्या। त्यामुळे 8-10 जण उद्याला येणार आहेत। मी आमचे तिन्ही आमदार राजीव पाटील, बळीराम जाधव, निमकर, सगळे एकत्र, निमकर मॅडम, अच्छा आम्ही सगळे दुसरे उमेदवार सगळे एकत्र बसून एकमत होते का एवढं बघू। इस बार क्या उम्मीदवार कोई युवा होगा, कोई अलग होगा, कुछ संकेत? युवा सीनियर ऐसा कुछ हमारे में नहीं, जो लोगों के साथ है वो हमारा उम्मीदवार है। आपण चिन्हाबद्दल कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला की मागच्या वेळेस आपलं चिन्ह सीज झालं होतं, यावेळेस अशी परिस्थिती उद्भवली आपण झाली तर आम्ही भोंगा घेऊ, शंख घेऊ, बासरी घेऊ, आणखीन कोणती घेऊ।